ट्रॅक्टर नवा क्रमांक हा ट्रॅक्टर आहे. तर आमच्याकडे हा ट्रॅक्टर आलाय आणि जरा छत्री जरा आमच्या काम चालू आहे ती. तर मग तुम्हाला मी दाखवतो नक्की काय सीन आहे तो. तर हे बघा सध्या इथं फनाचं चालू आहे. हे बघा हे आमचं वावर आहे, शेत. तुम्ही बघता हा ट्रॅक्टर. आणि पावसाच्या दिवसात मित्रांनो त्यामुळे जरा थोडं फनायला लागतंय. आणि फनून झाल्यानंतर मित्रांनो हे पेरायचं आहे. तर आता आपण याच्यामध्ये पेरणारे वाटाणा. तर तुम्हाला आता मी आता वाटाणा पेरायचो, पण मित्रांनो आपण मुंबईला राहत म्हणजे गावाला तुम्ही काय माहित नाही राहणारे मुंबईला. तर आता हे बघा सध्या गावाला जरा असं जरा कुठं असं जरा बरं वाटतं जरा. म्हणजे कसं असतंय जरा पेरणी बिरणी चालू असते ना जरा करमून होतं गावाला पण बरोबर. म्हणजे आम्ही पहिले ट्रॅक्टर मध्ये बसायचो मित्रांनो, जरा लहान होतो ना. तर त्याच्या मागे अवजार आहे, त्या अवजारावर आम्ही बसायचो. म्हणजे लय भारी वाटत बसायला. ती पहिला आनंद जरा वेगळा होता, लक्षात ठेवा. तर आता येते बघा तिकडे त्याला ट्रॅक्टर चाललाय आणि तिकडे आमचं हे घर आहे, तुम्ही बघताय बघा. आणि वावर आहे पूर्ण. आणि मित्रांनो आता हे फणलंय ना, तर ह्याचा मातीच्या असं भारी वास येतोय ना, असं वाटतं जसं काही खावी. तर तुम्हाला आता मी हे दाखवतो एक मिनिट. तर हे बघा लय भारी वास येतोय भावानं, असं वाटतं माती खावी. पण ते आपण खाऊ शकत नाही, बरोबर आहे ना. म्हणजे ज्याच्या अंगात कॅल्शियम कमी असते तर त्याने माती खाल्ली पाहिजे, म्हणजे जास्त थोडीच खाल्ली पाहिजे. आम्ही पहिले खायचो जर आपला नवीन पाऊस म्हणजे पहिला पाऊस आला मित्रांनो, तर पहिल्या पावसात मित्रांनो माती आम्हाला म्हणजे मातीचा वास लय भारी यायचा. तर आम्ही माती खायचो, म्हणजे लय भारी वास वाटायचं, म्हणजे असं खाऊ वाटायची माती. त्यामुळे आम्ही पहिलं कसं लहान होतो ना, त्यामुळे माती आम्ही खायचो. लय भारी लागायची खायला, म्हणजे वास एवढा भारी येतो ना. तुम्ही बऱ्याच भागात कधी लक्षात ठेवा. तर म्हणजे कधी पाऊस असताना म्हणजे पावसाचं वातावरण झालं ना, तर पावसाच्या वातावरण तर मातीचा वास येतो लय भारी. असं वाटतं मातीचं आपण खावी असं नाही. सध्या तर आमच्या शेतात ट्रॅक्टर चाललाय तेव्हा इकडं तेव्हा कसं नाग पुढे झालं ते घाण. आणि इकडं आपलं घर आहे, म्हणजे पूर्ण मित्रांनो ही पट्टी जी आपली आहे ना, ही पूर्ण आपलं शेत आहे. म्हणजे त्या तिकडपर्यंत त्या वरपर्यंत म्हणजे पूर्ण आपल्याला म्हणजे मित्रांनो आपल्याला वावरले असे काय विषयच नाही. त्याचं वावर आहे तरी पण मुंबईत जायला लागते, काम करायला लागते, लक्षात ठेवा. आणि माझी बघा आता. आणि कसं आहे शेतात जरा फिराय म्हणजे शेतात भले काय नसतं, पण शेतात जे फेरफटका मारला ना तर मनाला जरा बरं वाटतं. कारण की मला सांगा आता आज एवढं असं भारी वाटतंय ना, थंड वातावरण एकदम. आणि आता शेतात आपला ट्रॅक्टर चालला सध्या पणाय चालले. तर म्हणजे बघा आता ट्रॅक्टर चाललाय मित्रांनो, मी पण व्हिडिओ काढतो. म्हणजे मला पण किती म्हणजे त्यांचं जे काम करतात माझं मी काम करतो, बरोबर. म्हणजे माझं हे काम आहे थोडक्यात, व्हिडिओ काढणं माझं काम आहे भावानं, लक्षात ठेवा. आणि ती त्यांचं काम आहे ते करतात. ट्रॅक्टर नवा क्रमांक हा ट्रॅक्टर आहे. तर तुम्हाला पण शेतासाठी लागला तर मला कॉन्टॅक्ट साधा माझ्याशी, तुम्हाला मी ती देऊन टाकेन. म्हणजे घरचं तुमचं कशाचं काम करायचं असेल तर ठीक आहे. आणि लय भारी वाटतं असं शेतात कुठं करायचं म्हणलं तर लय भारी वाटतं. वातावरण तर एवढं भारी आहे ना मित्रांनो, तुम्हाला मी वातावरण पण दाखवतो कसं येतं. ते भारी वातावरण आहे. आज जरा आपला चेहरा जरा वेगळा आहे, कारण की मी आज चेहऱ्यावर मित्रांनो टिळा असतो तो लावला नाही. तिकडे लावतात लेडीज, आपण म्हणजे आपण मराठी म्हणजे माणूस लावतो टिळा, लक्षात ठेवा. तर आणि लय भारी वाटतं असं शेतात पुढं फिरायला म्हणलं ना तर भारी वाटतं ना. आता फायनली तर आपलं सगळं म्हणजे फरून झालंय बघा. मी ट्रॅक्टर पण चाललाय प्लस आता मी पण जाणार आहे. पण लय असं असं गार वाटतं एकदम. माझ्या शेतामध्ये असं फिरायला म्हणलं ना कुठं तर लय भारी वाटतं. आणि मला सांगा आता तुम्ही जर कधी शेतात गेला असाल ना तर म्हणजे विनाकारण जायचं कधी लक्षात ठेवा. तर तुमचं काय काम असं काय नाही, तर तुम्ही बिना कामाचं शेतामध्ये जाऊ शकता. त्यामध्ये सांगू शकता बाबा की आपले असं आहे तसं आहे, बरोबर ना. तर मला सांगा आता कसं पावसाळ्या दिवसात तरी पण मित्रांनो पाऊस काय पडला नाही आमच्या इथं जरा. म्हणजे आमच्या सगळीकडे कुठेच पाऊस पडला नाही, आमच्याकडे पण नाही पडला. तर लय भारी वाटतं रातचं, मला सांगा आता बघा आता. आणि थोडं लांब पर्यंत पण मित्रांनो असं हिरवा असं पूर्ण मला दिसत असेल. हे बघा पूर्ण परिसर साईडला म्हणजे झाडं कुठे येत नाही, ती पूर्ण हिरवी आहे ती. आणि आपल्या शेतामध्ये सध्या आता काय नाही, पण त्याच्यामध्ये पण पेरायचंय.
म्हणजे आपण ह्याच्यामध्ये वाटाणा पेरणार आहे. म्हणजे वाटाणा म्हणजे म्हणजे सुंदर असतं बरं का ते पीक. वाटाण्याचं म्हणजे कसं असतंय, त्याला जरा खर्च जर राहतो, तर त्याला थोडस मशागत थोडी कमी लागते. आणि म्हणजे कमी क्षेत्रात प्लस आपण त्याचं उत्पन्न पण घेऊ शकतो. आपला तोटा म्हणजे फायदा पण जास्त होत असतो त्याच्यामध्ये. आणि म्हणजे आता आणि भरपूर अशी पिकं असतात की त्याच्यामध्ये आपण उत्पन्न घेऊ शकतो आपल्या शेतामध्ये विविध प्रकारची. तर आणि मला पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला तरी कसं वाटतंय. आणि तुम्ही शेतामध्ये काय करता म्हणजे तुम्ही शेतात जर नवीन असाल तर गेला, त्याच्यामध्ये तुम्ही कसा अनुभव घेतला, काय गेलं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची त्याची तुम्ही माहिती घेत होता, बरोबर आहे. तर ती माहिती पण तुम्ही मला सांगत आहोत जरा, म्हणजे त्याच्या अनुसार म्हणा किंवा त्याच्याबद्दल म्हणा की तुम्हाला पण मी थोडी माहिती सांगू शकतो, बरोबर आहे. तर मला तुम्ही कमेंट सांगा तुम्हाला तरी आमचं शेत कसं वाटतंय. तर आता चला आता आपण जाऊ मस्तपैकी आपल्या झालंय तर नवीन असलं आपल्या सबस्क्राईब करून द्यावा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय मान होता चला आता.